एका घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात विनायक नावाचा एक तरुण लाकूडतोड्या राहत असे. विनायक हा केवळ नावाचाच लाकूडतोड्या नव्हता, तर तो जंगलाचा खऱ्या अर्थाने रक्षक होता. त्याचे वडील आणि आजोबाही हाच व्यवसाय करायचे, पण काळ बदलला होता. विनायक कधीच जिवंत झाडावर कुऱ्हाड चालवत नसे. वणव्यात होरपळलेली किंवा वादळात अर्धवट मोडून पडलेली वाळलेली झाडे शोधून तो त्याचे लाकूड शहरात विकायचा. त्याचा स्वभाव अत्यंत शांत आणि प्रामाणिक होता, जरी गरिबीने त्याचा पिच्छा सोडला नव्हता. एके दिवशी कडक ऊन पडले होते. विनायक आपल्या खांद्यावर लोखंडी कुऱ्हाड घेऊन नदीकाठी असलेल्या एका विशाल पण वाळलेल्या सागवाच्या झाडापाशी पोहोचला. नदीचा प्रवाह त्या दिवशी खूप वेगवान होता. विनायक झाडाच्या एका फांदीवर बसून ती तोडण्याचा प्रयत्न करत असतानाच घामामुळे त्याच्या हाताची पकड सैल झाली आणि त्याची एकमेव उपजीविकेचे साधन असलेली ती जुनी लोखंडी कुऱ्हाड थेट उसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात पडली. विनायक तातडीने खाली उतरला. त्याने पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा वेग इतका होता की त्यात उतरणे जीवघेणे ठरले असते. तो काठावर बसून रडू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, देवा, आता मी काय करू? उद्या घरात चूल पेटवायलाही पैसे नाहीत. मुलांच्या शाळेची फी कशी भरणार? ती कुऱ्हाड माझ्या वडिलांची शेवटची आठवण होती. त्याची ती व्याकुळ हाक ऐकून नदीच्या पात्रातून एक दैवी प्रकाश बाहेर आला. हळूहळू त्या प्रकाशातून साक्षात जलदेवता प्रकट झाली. तिचे रूप अत्यंत तेजस्वी आणि शांत होते. तिने विनायकला विचारले, बाळा, तू इतका का रडतो आहेस? या जंगलात आणि नदीवर तर सर्वांचा अधिकार आहे. विनायकने हात जोडून आपली सर्व व्यथा सांगितली आणि आपली हरवलेली कुऱ्हाड शोधून देण्याची विनंती केली. जलदेवतेने स्मितहास्य केले आणि ती पाण्यात अदृश्य झाली. थोड्या वेळाने ती बाहेर आली, तेव्हा तिच्या हातात सोन्यासारखी लख्ख चमकणारी एक कुऱ्हाड होती. तिने विचारले, विनायक, ही घे तुझी सोन्याची कुऱ्हाड. हीच पडली होती ना? विनायकने त्या मौल्यवान वस्तूकडे पाहिले सुद्धा नाही. तो नम्रपणे म्हणाला, नाही देवी, ही कुऱ्हाड माझी नाही. मी एक गरीब लाकूडतोड्या आहे. माझ्याकडे सोन्याची कुऱ्हाड कुठून येणार? देवी पुन्हा पाण्यात गेली आणि यावेळी तिने चांदीची कुऱ्हाड बाहेर काढली. बरं, मग ही चांदीची कुऱ्हाड तुझी असेल? देवीने विचारले. विनायक पुन्हा म्हणाला, नाही माते, ही सुद्धा माझी नाही. माझी कुऱ्हाड लोखंडाची होती आणि ती जुनी झाली होती. देवीला त्याच्या प्रामाणिकपणाचे नवल वाटले. तिने तिसऱ्यांदा पाण्यात डुबकी मारली आणि यावेळी हिऱ्यांनी मढवलेली अत्यंत महागडी कुऱ्हाड बाहेर काढली. पण विनायक आपल्या निर्णयावर ठाम होता. तो म्हणाला, देवी, तुम्ही माझी परीक्षा घेत आहात का? मला दुसऱ्याच्या संपत्तीचा मोह नाही. मला फक्त माझी लोखंडी कुऱ्हाड हवी आहे, जेणेकरून मी माझे काम करू शकेन. शेवटी देवीने त्याची जुनी, गंजलेली आणि लाकडी मूठ असलेली लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली. ती पाहताच विनायकच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो आनंदाने ओरडला, हो, हीच माझी कुऱ्हाड आहे. तुमचे खूप खूप आभार. जलदेवता विनायकच्या या अढळ प्रामाणिकपणावर प्रचंड प्रसन्न झाली. ती म्हणाली, विनायक, आजच्या काळात जिथे माणूस पैशासाठी निसर्गाचा आणि सत्याचा बळी देतो, तिथे तू आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहिलास. मी तुला फक्त तुझी कुऱ्हाडच देणार नाही, तर तुझ्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून या तिन्ही मौल्यवान कुऱ्हाडी सुद्धा तुला बक्षीस म्हणून देत आहे. विनायक त्या कुऱ्हाडी घेऊन घरी परतला, पण त्याने त्या पैशांचा वापर स्वतःच्या चैनीसाठी केला नाही. त्याने त्यातून गावात एक मोठी रोपवाटिका, नर्सरी सुरू केली. त्याने गावकऱ्यांना झाडे तोडण्याऐवजी ती लावण्याचे महत्त्व पटवून दिले. तो आता लाकूड तोड्या राहिला नव्हता, तर तो त्या भागाचा पर्यावरण दूत बनला होता. त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याचे घर तर सुधारलेच, पण संपूर्ण गाव हिरवेगार झाले. मित्रांनो, जर तुम्हाला प्रामाणिक लाकूड तोड्याची ही नवी गोष्ट आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच प्रेरणादायी आणि नवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.